जगल ना मी. जय शिवराय मित्रांनो, तुमचं परत एकदा या नवीन आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये लाठी काठी शिकलो होतो आणि ह्या व्हिडिओची स्किल आपण हँडस्टँड आणि हँड वॉकिंग शिकणार आहे. म्हणजे आपण हातावरती पहिलं बॅलेन्स करायचं शिकणार आहे आणि त्यानंतर आपण शिकणार आहे बॅलेन्स करून चालायचं आहे कसं. हँडस्टँड करण्यासाठी पहिलं तर आपल्याला लागतं की आपल्या बॉडीचा बॅलेन्स आपल्याला करता आला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्या हातात स्ट्रेंथ पाहिजे. तर हे दोन्ही आपण थोडंसं ट्राय केलेलं आहे. त्यामुळे आपण सुरुवात करू पहिली व्हिडिओपासून. बॅलेन्स आणि स्ट्रेंथ दोन्ही पण मिक्सचर कसं असतं तर ते थोड्याशा व्हिडिओ बघितल्यानंतर मला समजलं होतं की हँडस्टँड कसं करायचं आहे आपल्याला. त्यामुळे जास्त वेळ न घालवता मी मॅट हातरायला घेतलं. अगोदर थोडंसं येत असल्यामुळं आणि थोड्याफार व्हिडिओ बघितल्यामुळं आता इतका कॉन्फिडन्स तर होता की थोडीशी प्रॅक्टिस मी करू शकतो सुरुवातीला आणि थोडाफार बॅलेन्स तर मला होतच होता. हँड वॉकिंग शिकता शिकता आपल्यासोबत संस्कार पण शिकतोय आता हँडस्टँड. तर व्हिडिओच्या चॅलेंज पर्यंत म्हणजे एंड पर्यंत तो हँडस्टँड शिकलेला असेल आणि मी हँड वॉकिंग शिकलेलो असेल. आणि वेदांत पण परत आम्हाला जॉईन झालाय ह्यात पण. तर वेदांत पण हँडस्टँड शिकतोय. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही दोघं हँडस्टँड शिकलेले असेल, शिकसाल ना, आणि मी हँड वॉकिंग शिकलेलो असेल. तर परत प्रॅक्टिस सुरू करू आपण. एका हातावर काय नाही शिकलो ना, एकदा चालेल. एका हातावर भाई हात ही करून करून हात बराच दुखतो. थोडी मध्ये मध्ये रेस्ट घ्यायची. रेस्ट नाही घेतली तर परत मग नंतर डॅमेज झालं तर अवघड आहे मग करायला. आपल्याकडे काय रेस्ट नसते. माझ्या अंगामध्ये पडू शकतो. करून करून दम लागते भरपूर आणि मेन प्रॉब्लेम हात दुखतोय. म्हणजे कोपऱ्यापासून हात दुखतो थोडासा. तिथं जास्त शॉक जातात. त्यामुळे थोडा मध्ये मध्ये आम्ही 15-15 मिनिटाचा रेस्ट घेतोय. त्यामुळे परत आपण प्रॅक्टिसला सुरू करू. बराच वेळ प्रॅक्टिस केल्यानंतर आता हात तर दुखायला लागलेच होते, पण जसा पाहिजे तसा बॅलेन्स काय होत नव्हता. म्हणून म्हणलं अजून थोडा वेळ प्रॅक्टिस करा. नंतर प्रॅक्टिस करता करता जवळपास ऊनच यायला लागलं. भरपूर वेळ घाई गडबडीत प्रॅक्टिस केल्यानंतर आता मला एक गोष्ट समजलीच होती की घाईमध्ये करून काहीच उपयोग नाहीये. स्लो स्टेडी आणि बॅलेन्स मध्ये करायला लागणार. त्याने आपल्या हाताची स्ट्रेंथवर आपला कंट्रोल राहतो आणि बॅलेन्स पण करता येतो. त्यामुळं घाईत करून काहीच उपयोग होत नाहीये. त्यामुळे आता आपण स्टेडी स्लो करून बघू. फरक पडतोय. लय वेळ धडपडल्यानंतर आता भूक पण लागली होती, अंग पण दुखत होतं आणि वरती ऊन पण तेवढंच वाढायला लागलं होतं. त्यामुळे म्हणलं थोडंसं खाऊन घ्यावं. त्यामुळे पटकन घरामध्ये गेलो, थोडंफार खायला घेतलं आणि आपली फेवरेट श्रीमान भाऊंची व्हिडिओ लावून खात बसलो. 3 hours later. 3 तासानंतर पोटातलं सगळं अन्न पचल्यानंतर मी आलो परत प्रॅक्टिस करायला. परत बराच वेळ प्रॅक्टिस केली. आता बॅलेन्स पण बराच जमायला लागला होता आणि बॉडीवरती कंट्रोल पण येत होता. आता आम्ही प्रॅक्टिस करता करता संध्याकाळ झाली आहे, पण आम्हाला अजून पण प्रॉपर नाही जमत इथे. हँडस्टँड बऱ्यापैकी जमतोय, पण टाईम लिमिट आमचं कमीच राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हँडस्टँड केल्यानंतर जे आम्हाला वॉक घ्यायचं आहे तो पण नाही जमत आहे हातांवरती. तर मला असं वाटतं ह्याच्यावरती अजून एक दिवस जाईल आमचा पूर्ण उद्याचा. आणि आता संध्याकाळ पण होत आली आहे. त्यामुळे आम्ही आता बंद करतोय आणि उद्या परत आपण सकाळी स्टार्ट करू आपली ट्रेनिंग. 1 day later. आज आपला दुसरा दिवस आहे हँडस्टँड विथ वॉक शिकायचा. आपण काल संध्याकाळ पण झाली होती आणि हात वगैरे दुखायला लागले होते म्हणून थांबलो होतो. आणि आज जास्त काम पण नाही, त्यामुळं आज आपण परत सुरू करतोय. हँडस्टँड करून एक गोष्ट तर समजली आहे की फक्त स्ट्रेंथ नाही, यात बॅलेन्स पण आपल्याला पाहिजे नाही. एक कंट्रोल पाहिजे नाही आपल्या पायांवरती. कारण आपण जितक्या जोरात येतोय तितकं आपल्याला अनस्टेबल होतंय. जितकं आपण स्लो आणि कंट्रोलमध्ये ठेवून आपले पाय, तेवढं आपल्याला सोपं जाईल हँडस्टँड करायला. आणि एकदा प्रॉपर हँडस्टँड झाला की मग आपण त्याच्यावरती वॉक करायला शिकू.
आज प्रॅक्टिस करायला सोबत कोणच नव्हतं, त्यामुळे मी एकट्यानेच झाडून घेऊन मॅट हातरली आणि आपली रोजची प्रॅक्टिस परत सुरू केली. संस्कार आणि वेदांत नाही आज, ती बहुतेक दुपारी शाळेमध्ये गेली असतील. तोपर्यंत आपण प्रॅक्टिसला सुरू करू आणि जेवढं आपल्याकडून होईल तेवढी आपण आता प्रॅक्टिस करू. थोडासा वॉर्मअप आणि बॉडीची स्ट्रेचिंग करून मी सुरुवात केली परत एकदा बॅलेन्सिंग आणि स्ट्रेंथला. कालपेक्षा आज कॉन्फिडन्स थोडा माझा जास्त होता आणि बॉडी कंट्रोल आणि बॅलेन्स पण मला आधीपेक्षा जास्त यायला लागलं होतं. एक समजलं होतं की बोटांवरती बॅलेन्स कसा करायचा आणि पूर्ण बॉडीचा कंट्रोल आपल्या हातांवरती कसा घ्यायचा आहे. फक्त प्रॉब्लेम होत होता तो माझ्या पायाच्या अलाइनमेंटमध्ये, जे की एकदम स्ट्रेट येत नव्हते आणि ते बेंड होत होते मागच्या बाजूला. आपण आता काय करू, मॅक्स टाइम चेक करू आपल्याला किती वेळ हँडस्टँड करता येतोय आणि मॅक्स टाइम आपला कमीत कमी 15 सेकंद तरी पाहिजे आणि तसंच हळूहळू वाढवत जाऊ आपण. पहिल्याच ट्रायमध्ये मला 12 सेकंदाचा टाईम झाल्यामुळे जरा कॉन्फिडन्स आधीपेक्षा जास्त वाढला होता आणि परत प्रॅक्टिस करायला गेलो तेवढ्यात हवेने मॅट उडायला लागलं होतं, म्हणून चारी बाजूला दगडी ठेवून त्याला स्टेबल केलं. स्पायडरमॅनची ॲक्शन मारून झाल्यानंतर मला जितक्या कॉन्फिडन्स सोबत हँडस्टँड करता येईल तितक्या कॉन्फिडन्स सोबत मी ट्राय करत होतो. ज्यावेळेस आपण आपल्या बॉडीवरचं पूर्ण कंट्रोल सोडतोय, म्हणजे पाय एकदम मागच्या साईडला टाकतोय, त्यावेळेस डोक्यावरती प्रेशर येतं, पूर्ण चेहरा लाल त्याच्यामुळे होतोय. त्यामुळे आपल्याला जेवढं करतोय तेवढं कंट्रोलमध्ये करायचं, ट्राय करायचं आहे. तर बऱ्यापैकी आपला हँडस्टँडचा टाईम वाढलेला आहे. अजून थोडीशी प्रॅक्टिस केली तर टाईम पण वाढेल आणि चालता पण येईल आपल्याला हातावरती. अजून थोडीशी प्रॅक्टिस करू आणि ट्राय करू. हा भाई इथं घुटमळतोय, ह्याला पहिला दरवाजा उघडून देऊ. ये इकडे चल. तर आपला हँडस्टँडचा टायमिंग बराच वाढला होता आणि तो अजून वाढत पण होता. आणि आपलं मेन टार्गेट होतं हँड वॉकिंगचं. जसं मी वॉकसाठी एक हात पुढे घ्यायला जायचो तसं माझ्या हातातली पूर्ण स्ट्रेंथ निघून जायची आणि माझा बॅलन्स पूर्ण बिघडत होता. पण आता मनापासून ठरवलंच होतं की आज हँडस्टँड आणि हँडवॉक दोन्ही पण एकत्र केल्याशिवाय घरी जायचंच नाही. मेन विषय आहे ना पायाच्या बॅलन्सवरती आहे. म्हणजे पूर्ण बॉडी कंट्रोल आपलं पायाच्या बॅलन्सवरती अवलंबून आहे. पाय एकदा प्रॉपर बॅलन्स आणि अलाइन झाले ना, म्हणजे इकडं नाही एकदम मिडलला आणि बॅलन्स फुल बॉडी कंट्रोल होईल आपल्याला. पण होतोय काय, आपण उलटं झालो ना की पाय जातोय आपला एका साईडला, तो प्रॉब्लेम होतोय आपल्याला. तर आपण ट्राय करू ते करेक्ट करायचा तो प्रॉब्लेम. आता एवढ्या सगळ्या चुके केल्यानंतर माझा टायमिंग, स्ट्रेंथ आणि बॅलन्स एकदम परफेक्ट झाला होता. आणि परत एकदा प्रॅक्टिस करता माझ्या तोंडाकडे बघून तर समजलंच असेल, मार तर चांगलाच लागला होता आणि खरचटलं पण होतं. आता वाटायला लागलं होतं की हे आपल्याला जमणारच नाही. आता असं वाटत होतं की बस थांबावं. पण तेवढ्यात माझी नजर पडली घरासमोर लावलेल्या भगव्यावरती आणि त्याच्याकडे बघून मनात एकच आलं, थांबल तो मराठा कसला. मग काय, परत उठलो आणि केली सुरुवात परत बॅलेन्सिंगसाठी. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आता मला बरंच बॅलेन्सिंग आणि कंट्रोल जमायला लागलं होतं. आता कॉन्फिडन्स बराच वाढला होता. थोडंच हातावर चालायला जमत होतं. कॅमेरापर्यंत यायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात पडलो. आता एक शेवटचा प्रयत्न म्हणून उठलो आणि मग तर हा होता आजचा आपला हँडस्टँडचा आणि वॉकिंगचा व्हिडिओ. तर आपण शेवटपर्यंत
थांबलो नाही आणि वॉकिंग आपली पूर्ण केली हातावरती. मला पहिलं थोडंसं अवघड वाटत होतं, पण आता काय नाही वाटत, आता परत करू शकतो. आणि आपली व्हिडिओ क्वालिटी थोडीशी खराब आहे, त्यामुळे थोडे दिवस थोडंसं ॲडजस्ट करा. आपण लवकरच दुसऱ्या डिव्हाइसमध्ये किंवा नवीन कॅमेरामध्ये शिफ्ट करणार आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला तसा सपोर्ट देत राहा. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा मला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला लर्निंग व्हिडिओ बघायला आवडेल. तोपर्यंत बाय बाय.